आपल्या महाराष्ट्रामध्ये समुद्र किनारा चांगला आहे, वनसंपदा आहे, गड किल्ले आहेत, आध्यात्मिक जे मंदिर आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत. याचा उपयोग होतो का महाराष्ट्रामध्ये पर्यटनासाठी? आपल्याला पर्यटनासाठी जेव्हा ग्रीनरी पाहिजे, म्हणजे हिरवगार जंगल वगैरे पाहिजे, आपण जातो कुठं? युरोपमध्ये जातो. मग आपल्याला टायगर सफारी किंवा प्राणी पाहायचे, आपण कुठे जातो? आफ्रिकेत जातो. आपल्याला कोस्टल वरचे जे खेळ किंवा स्पोर्ट किंवा कोस्टलची जी आपल्याला चांगली हे करायची, तेव्हा कुठे जातो आपण? कोस्टल एरिया, युरोप, इकडे तिकडे, थायलंड सगळीकडे जातो आपण, की जिथं चांगल्या सुविधा आहेत. पण महाराष्ट्रात केव्हा लक्ष देणार आहे? आपल्याकडे सगळं असताना आपण पर्यटनामध्ये सगळ्यात मागे. आज आध्यात्मिक पर्यटन यूपी मध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, काशीच्या माध्यमातून, अयोध्येच्या माध्यमातून कुठच्या कुठं पर्यटन चाललेला मोठा रेव्हेन्यू तिथं मिळतोय. त्या मानानं महाराष्ट्रामध्ये आहे, पंढरपूर आहे, शेगाव आहे, मोठमोठे संस्थान आहे, त्यांचा विकास तिथं पर्यटन, आध्यात्मिक पर्यटन कसं वाढेल याचा विचार करणे. गड किल्ल्यांचा आता आपण युनेस्को मध्ये गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात पर्यटन येते आहे, पण सुविधा कुठे आहे? तिथं बेसवर चांगल्या सुविधा निर्माण करणे, एसटी मध्ये लोकांना सवलती देणे, जे पर्यटनाला जात असतील अशा काही योजना आणाव्या लागतील. आता मी एकच उदाहरण देणार आहे की अंबाबाराव अभयारण्य माझ्या मतदारसंघात, तिथून जर आपण कॅरिडोर केला धारणीपर्यंत 100-125 किलोमीटरचा आहे. 4 ठिकाणी जर त्याला आपण सफारीच हे दिलं, 2 ठिकाणी सफारी ऑलरेडी चालू आहेत, वाघ आहेत, बिबट आहेत, सगळंच आहे, पण 4 ठिकाणी कॅरिडोर 125 किलोमीटर जर केला, विविध प्रकारे त्याला एंट्री दिल्या, तिथलं डेव्हलपमेंट केलं, तर निश्चितपणे एक वन पर्यटन मोठ्या प्रमाणात त्या पश्चिम विदर्भात वाढू शकतो. परंतु अध्यक्ष महोदय, पीपीपी मॉडेलवर 3 वेळेस हा प्रस्ताव दिला पर्यटन खात्याला, पण पर्यटन खातं काय? पैसा नाही ना महाराष्ट्र देशामध्ये, ओके ठीक आहे, पीपीपीवर करायला तयार आहेत, प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये, त्यालाही परमिशन लवकर मिळत नाही. G20चं आपलं सबमिट झालं मुंबईमध्ये, G20 मध्ये एकही पर्यटनाचा विषय किंवा एकही पर्यटनाचा प्रोजेक्ट G20 मध्ये आपण दाखवू शकलो नाही. आपले प्रोजेक्ट काय? 5 लाखाचं सभागृह, 10 लाखाचं हे, 10 लाखाचं एखादं बोटीचं वगैरे, पण 200-500 कोटीचे जे G20 मध्ये पाहिजे, एकही प्रकल्प आपला त्या G20 गेला नाही. आणि म्हणून जेव्हा पर्यटनाचा विचार कर, एवढी कोस्टल, अजून कोस्टलवर परमिशनच भेटत नाही, एक कोस्टल रोडला भेटली, परंतु एवढा मोठा कोकणचा एरिया आहे, काय डेव्हलप होऊ शकतो जर परमिशन मिळाला? रेस्टॉरंट होऊ शकतात, तिथं स्पोर्ट होऊ शकतो, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि युरोपमध्ये बाकीच्याकडे जायचं कामच नाही पाहिजे, इतका सुंदर आपला पर्यटन होऊ शकतो. परंतु ह्या परमिशन लवकर मिळवणे, समुद्र पर्यटन वाढवणे, वन पर्यटन, आध्यात्मिक पर्यटन, गड किल्ल्याचं पर्यटन वाढवणे, अशा विविध प्रकारचे पर्यटनाच्या माध्यमातून हा समृद्ध असा महाराष्ट्र हा पर्यटनामध्ये 1 नंबरवर गेला पाहिजे. यासाठी आपण काय प्रयत्न करा या प्रस्तावाने विचार, अध्यक्ष महोदय, आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चेतन तुपे.